नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी मे 2024 मध्ये जर्मनीची टूर झालेली होती, त्याचे इंग्लिश व्हिडिओज पोस्ट झालेले आहेत. मी आता मराठी व्हिडिओज पोस्ट करतोय. मराठी म्हणजे मागं पिक्चर्स तेच आहेत, फक्त स्क्रिप्ट मराठीमध्ये आहे, म्हणजे मराठी लोक मित्रांना माझ्या समजायला. तर 20 मे रोजी आम्ही बर्लिनला पोचलो. आम्ही लिप्झिगहून दुपारी निघालो आणि RE11 पकडली आणि ती डुब्रॉन किर्चनला उतरायचं होतं. तिथं उतरलो आणि तिथून आम्ही RE8 पकडून बर्लिनकडे जायला लागलो. आमचा थोडासा आधीचा अभ्यास आणि आम्हाला रुचा कुबेरनं दिलेले हिंट्स याच्यामुळे आम्ही सुडक्रूजला उतरलो. सुडक्रूज हे बर्लिनच्या शेवटच्या स्टॉपच्या आधीचं स्टेशन आहे. तिथं आम्ही उतरलो. तिथं उतरल्यानंतर तिथून तिथली लोकल केली आणि अनहल्टरबान म्हणून स्टेशनला गेलो. तिकीट कुठलंच काढायचं नव्हतं. अनहल्टरबानला उतरल्यानंतर मॅप बघून आम्ही आमच्या हॉलिडे इन एक्सप्रेस हॉटेलवर गेलो. मग आता त्या दिवशीचा आमचा प्रोग्राम काय होता, तर त्या दिवशी संध्याकाळी आम्ही काही बघायला जाणार नव्हतो, पण आम्हाला श्रुती कुबेरनं बोलवलं होतं तिच्या घरी जेवायला. जातानाही आम्ही बऱ्याच गोष्टी काय काय तिला द्यायला घेतल्या होत्या, कारण तिनं ते कोल्हापूरमधलं स्पेशल एक मिसळीचं पॅकेट वगैरे सांगितलं होतं, ते आम्ही घेतलं होतं. मग आम्ही तिला विचारलं की कसं यायचं, मग तिथून तिनं सांगितलं. तो रूट आम्ही घेतला आणि तो बरोबर आम्ही तिच्या घरी संध्याकाळी पोचलो. मग तिच्या घरी पोचल्यानंतर आमची ऑलरेडी अर्धी टूर झालेली होती. मग अर्धी टूर झाल्यामुळे काय काय झालं याची चर्चा केली आणि ती झाल्यानंतर आता पुढं काय काय बघायचंय या संदर्भातली चर्चा केली. अशा पद्धतीनं आमची टूरची पूर्ण चर्चा जी आहे ती तिच्या बरोबर झाली. तिनं उत्तम जेवण बनवलं होतं आणि त्या जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला. चिकन बनवलं होतं तिनं, चिकन चपाती भात असं केलं होतं. अर्थात त्यांच्याकडे म्हणजे ह्या गोष्टी जर्मनीमध्ये फूड प्रिपरेशन हे तशी क्लिमझी गोष्ट आहे, पण तिनं ती केली होती. नंतर तिची बहीण जी आहे रुचा, ती पण नेमकी तिथं आली होती आणि आम्ही सगळेच जण म्हणजे श्रुती, साई म्हणजे तिचा नवरा आणि रुचा असे आम्ही तिघही होतो. आणि मग आम्हाला सगळं ते श्रुतीनं आम्हाला प्लॅनिंग दिलेलं होतं, ते आम्ही फॉलो करणार होतो. मग जेवण बिवण करून साधारण 8:30-9 वाजले होते. मग तिनं सांगितलं की आता तुम्ही ज्या रूटनं आलाय त्याच रूटनं परत जावा. मग त्या रूटनं आम्ही परत आमच्या हॉटेलला पोहोचलो. त्याच्या पुढच्या दिवशीचा जो आमचा प्लॅन होता तो म्हणजे त्यांची पार्लिमेंट बघायची होती. त्याला राईसटॅग असं म्हणतात. ती अतिशय जुनी बिल्डिंग आहे, पण बाहेरनं पूर्ण म्हणजे आतूनही आणि बाहेरूनही तिला पार्लिमेंट स्टाईलमध्ये बनवलेलं आहे. म्हणजे जुना राजवाडा होता, बाहेरनं त्याचं फॅकेट सगळं बदललं, आतलं पूर्ण स्ट्रक्चर बदललं. आता ते राईसटॅग जे आहे ते बेसिकली आम्ही जेव्हा जाणार होतो त्याच्या 2 महिने आधी आम्ही त्याचं बुकिंग केलेलं होतं. ते बुकिंग जे होतं ते ह्याच्यासाठी होतं की आम्हाला आज त्यांचं लेक्चरही ऐकायचं आणि राईसटॅग बघायचं, याच्यासाठी बुकिंग होतं. लिमिटेड सीट्स असतात, त्यामुळे आमचं आधी बुकिंग झाल्यामुळे आमचा फायदा झाला. मग आम्ही राईसटॅगमध्ये गेलो. जुना राजवाडा आहे, आतून बदललेला आहे. वरती एक प्रचंड मोठं ग्लास स्ट्रक्चर आहे. आता हे जे ग्लास स्ट्रक्चर आहे ह्याचे फोटोज मी टाकलेले आहेत, पण ते ग्लास स्ट्रक्चर असं आहे की त्याच्या वरून तुम्हाला खाली आणि खालून वर बघता फारसं येत नाही, दिसतं पण क्लिअर दिसत नाही एवढं, पण उजेड मात्र सगळीकडे जातो. म्हणजे पार्लमेंट चालू आहे आणि काही लोक वर आहेत तर त्यांना पार्लमेंट चालू आहे समजेल, पण वर आतल्या लोकांना वर लोक आले ते समजणार नाही. अशा पद्धतीचं एक मस्त स्ट्रक्चर केलंय, त्याचा शेपही खूप सुंदर आहे. आणि ते जे बदललेलं ग्लास स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला त्यांनी लेक्चरला घेतलं. खाली पार्लमेंट हाऊस होतं आणि वरती गॅलरीज होत्या. ते एकानंतर एक गॅलरीज फिल करत होते आणि त्यांचा एक इंग्लिशमध्ये लेक्चर देणारा मेंबर लेक्चर दिलं की ती लोक वरती तो जो काही राईसटॅगचा वरचा पार्ट आहे ग्लास स्ट्रक्चर ते बघायला जात होते. असं करत करत एक 5 मिनिटानंतर माणूस आमच्याकडे आला. आम्हाला संपूर्ण जर्मनीची ही हिस्ट्री, बेसिकली राईसटॅग या बिल्डिंग बद्दलची हिस्ट्री, तिथं आधी काय होतं, मग ईस्ट बर्लिन वेस्ट बर्लिन, मग त्याचं कसं काय असं चेंजेस केले, हे सगळं त्यांना आम्हाला सांगितलं. जवळजवळ आमच्याशी तो 15 ते 20 मिनिटं बोलत होता. त्याच्यानंतर त्याच्याबरोबरही आम्हाला चर्चा करता आली. ही सगळी चर्चा केल्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा आम्ही लिफ्टनं वरती गेलो. वरती गेल्यानंतर आम्ही सगळं व्यवस्थित राईसटॅगचं बाहेरनं, नंतर ती बिल्डिंग वरून बघितली. तिथला नदीचा फ्लो सुंदर दिसतो. नदीतून येणारी छोटे छोटे होडी आहेत त्या दिसतात. म्हणजे सगळं बर्लिन तुम्हाला थोडक्यात वरून अतिशय उत्तम दिसतं. ते सगळं बर्लिन आमचं बघून झालं. सगळं बघून झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो. मग आता आम्ही खाली आल्यानंतर बाहेर पडताना 2-4 फोटो काढले, तेही मी दिलेले आहेत.
आणि तिथून आम्ही ब्रँडेनबर्ग गेटला चालत यायचो होतो, जवळ आहे अगदी. मग वाटेत येताना आम्हाला एक तिथं मेमोरियल दिसलं, वॉर मेमोरियलच होतं, ज्यूज मेमोरियल असेल किंवा असं काहीतरी. तर ते दिसलं आणि तिथून नेमकं तिथलं सगळं बांधकाम चालून असल्यामुळं आम्हाला वळसा घालून त्या मेन जे ब्रँडेनबर्ग गेट आहे तिथं यायला लागलं. आता हे जे ब्रँडेनबर्ग गेट आहे, ते ब्रँडेनबर्ग गेट हे मस्त गेट आहे, खूप जुनं गेट आहे. त्याला हिस्ट्रीमध्ये खूप मोठं महत्व आहे. म्हणजे ते युद्धाचं गेट आहे, जिंकल्याचं गेट आहे. त्याच्या गेटच्या वरच्या बाजूला त्या राणीच्या हातामधले बाण वगैरे सगळे मॉन्युमेंट्स वरचे सगळे बघायला मिळतात. मग आम्ही काय केलं, आम्ही त्याच्या शेजारी इन्फॉर्मेशन सेंटर होतं, त्या इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये जाऊन आम्ही तिथं डे पास घेतला. मग आम्ही त्यांना डे पास विचारल्यानंतर ते म्हणले की बर्लिन डझंट हॅव ए डे पास, म्हणजे बर्लिनला एक दिवसाचा पास मिळत नाही. बर्लिनमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत की तुम्ही 3 दिवसाचाच पास घ्यावा लागतो. पैसे फार कमी पडतात कम्पॅरेटिव्हली, पण 3 दिवसाचा पास घ्यायला लागतो. आम्ही 3 दिवसाचा पास घेतला आणि तिथून उंडरदीन लेन म्हणून एक मोठीच्या मोठी लेन आहे, तिच्या खालून मेट्रो आणि यू-बान एस-बान सगळं आम्हाला इझी होतं, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. फक्त आम्हाला मॅप बघायला लागला आणि आम्ही म्युझियम आयलंडला गेलो. मग म्युझियम आयलंडला गेलो तर तिथे जेवढी म्युझियम्स आहेत तिथली नेमकी त्या दिवशी बरीच म्युझियम्स बंद होती. जेवढी म्युझियम्स ओपन होती त्याच्यापैकी आम्हाला एक इजिप्शियन कलेक्शनचं म्युझियम बघायला मिळालं. त्याला न्यूस म्युझियम म्हणतात. आतमध्ये आता इजिप्शियन स्कल्पचर्स आहेत, इजिप्शियन हिस्ट्री बद्दल काय काय लिहिलेलं आहे, त्याचं जुने सगळे डॉक्युमेंटेशन्स आहेत, त्यांची भांडी आहेत, त्यांचे दागिने आहेत, असं बरंच सगळं आतमध्ये आहे. तर हे सगळं आम्ही बघितलं आणि नंतर बाहेर पडल्यानंतर त्याच्या शेजारी एलिफंट थीम होती. मग ही एलिफंट थीम जी आहे ती आम्ही बघायला गेलो. तर ती एलिफंट थीम बघून परत फिरून ह्याच आधीच्याच म्युझियम मध्ये आलो आणि मग तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर तिथं बरीच म्युझियम्स आहेत, म्हणजे बोडो म्युझियम आहे, नंतर अल्ट नॅशनल गॅलरी आहे. हे सगळ्या ज्या गॅलरीज आहेत ह्या त्या दिवशी नेमक्या बंद होत्या आणि ह्या बंद असल्यामुळे आम्हाला तिथून बाहेर आलो आणि तिथे मोठंच्या मोठं एक चर्च आहे. तर ते चर्च जे आहे ते आम्हाला चर्च बाहेरून बघता आलं, आम्हाला आत जाता आलं नाही. तर त्याला बर्लिन कॅथेड्रल म्हणतात. मग आम्हाला कसं झालं, तर बर्लिन कॅथेड्रलला जाता येत नसल्यामुळे आम्ही तिथंच थांबलो होतो. मग तिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर आम्हाला परमॅगॉन म्युझियम जे होतं ते बंद होतं, पण तिथूनही पुढे जाता आलं. आणि तेवढ्यामध्ये धाकटी बहीण श्रुतीची म्हणजे रुचा आम्हाला भेटायला येणार होती. मग रुचा आम्हाला भेटायला आली. रुचा भेटायला आल्यानंतर आम्ही तिच्याबरोबर चालत 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 काही जुन्या बिल्डिंग्स होत्या, नंतर जुनं ओपेरा हाऊस होतं, त्याच्यानंतर जुनी त्यांची सिटी हॉल होता, त्याच्यानंतर टीव्ही टॉवर, मग टीव्ही टॉवरच्या तिथे असलेली काही मॉन्युमेंट्स, असं सगळं बघत बघत संध्याकाळपर्यंत आम्ही बघत होतो. मग जेव्हा 6, 6:15, 6:30 झाले तेव्हा मग असं ठरलं की आता आपण जेवायला जाऊया. मग ते जेवायला जायचं ठिकाण होतं ते थोडंसं लांब होतं. म्हणजे आम्ही काय करणार होतो, तर ते ह्याचं जे ब्रॉडनबर्ग गेट आहे त्या ब्रॉडनबर्ग गेटच्या शेजारून एक प्रचंड मोठी गार्डन आहे. त्या गार्डन मधून बॅक साईडला जाऊन तिथं बिअर गार्डन मध्ये जाऊन आम्ही जेवणार होतो. मग त्याप्रमाणे आम्ही बिअर गार्डनला गेलो. तिथं जात असताना वाटेत आम्हाला मस्तपैकी इंडियन एम्बसी दिसली. हे सगळं बघत 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 आम्ही गेलो. बिअर गार्डन मध्ये जाताना आम्हाला खूप त्या गार्डन मधनं चालायला लागलं. त्या गार्डन मधून आम्हाला एक मोठा टॉवर दिसत होता, टॉवर पेक्षा एक पिलर दिसत होता. त्या पिलरला त्यांचं एक स्पेसिफिक नाव आहे, तर तो पिलर आम्हाला दिसत होता. मग आम्ही तिथं जेवलो. त्यांची जेवायची पद्धत अशी आहे की तुम्ही क्यू मध्ये उभं राहायचं, तुम्हाला पाहिजे त्या वस्तू घ्यायच्या, पे करायचं आणि जाऊन टेबल्सवर बसायचं. टेबल्स मांडलेले असतात. शेजारी एक लेक होता, त्या लेक मध्ये लोक आपापलं बोटिंग बिटिंग सगळं करत होते. तर हे सगळं केलं. ते केल्यानंतर मग आम्ही परत बाहेर पडलो आणि साधारणपणे 9, 9:15 वाजता आम्ही आमच्या हॉटेलवर मुक्कामाला आलो. मग आता त्याच्या नेक्स्ट डे सकाळी उठल्यानंतर पहिलं आम्ही काय केलं, तर आम्ही डिसाईड केलं की आपण बर्लिन वॉल बघायला जाऊया. तर बर्लिन वॉल 5 ते 7 ठिकाणी आहे, पण त्याच्यापैकी जिथं ऍक्च्युली बर्लिन वॉल मेमोरियल त्यांनी कन्स्ट्रक्ट केलंय त्या बर्लिन वॉल मेमोरियल कन्स्ट्रक्ट केलेल्या ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही ती बर्लिन वॉल बघितली, त्याचे फोटोही मी टाकलेत. ती वॉल बघितल्यानंतर मग तिथून आम्ही सिटीमध्ये म्हणजे गावात आलो आणि पुन्हा आम्ही आमचं जे काल राहिलेलं होतं अल्ट नॅशनल गॅलरी किंवा बोडो म्युझियम, ही सगळी जी गॅलरी आहेत म्हणजे अल्ट नॅशनल गॅलरीमध्ये चित्रांची गॅलरी आहे, ती आता त्याचे भरपूर फोटो मी टाकलेले आहेत. खूप वेळ लागतो बघायला. बोर्ड म्युझियम म्हणजे हे नेक्स्ट डे जे आम्ही बघितलं त्याच्यामध्ये हे
जुनं राजवाडा आहे, त्याच्यामध्ये हॉल आहेत, जुनी ड्रेफरी आहे, जुनी नाणी आहेत, म्हणजे थोडक्यात जुन्या राजाचा राजवाडा असल्यासारखं ते तयार केलेलं आहे. नंतर तिथं पर्मेगन म्युझियम जे बंद आहे, पण त्याची एक छोटीशी त्यांनी गॅलरी टाईप केलंय. तर त्या गॅलरीमध्ये आम्हाला त्यांनी ते 3 डायमेन्शनल इफेक्ट सगळे दाखवले आणि त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये बोट म्युझियममध्ये पोर्सलिन, सिल्वर, गोल्ड ह्याच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये अँटिक कलेक्शन्सही होतं खूप मोठं. हे सगळं बघून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही पर्मेगन म्युझियमच्या त्या ह्या छोट्याशा ह्याला व्हिजिट दिल्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही त्या मोठ्याच्या मोठ्या चित्राच्या गॅलरीला गेलो. ती चित्राची सगळी गॅलरी बघितली. तिथून परत आम्ही सिटी सेंटरला आलो. सिटी सेंटरला आल्यानंतर जे काही आमचं थोडंसं बघायचं राहिलं होतं ते सगळं बघितलं, कारण त्याच्या नेक्स्ट डे आमची टूर वेगळ्या ठिकाणी होती. त्यामुळे ते सगळं बघून आलो. म्हणजे थोडक्यात बर्लायनर डोम, चर्च, हेम्बोल्ट फोरम, लस्ट गार्डन पार्क, नंतर तिथे एक भारतीय स्कल्पचर आहे त्याचाही मी फोटो टाकलाय. नंतर रथ हाऊस, सेंट निकोलास चर्च, जुनो मार्केट आहे, नेपच्यून फाउंटेन, सेंट मेरी चर्च, मार्क एंजल्स फोरम, अलेक्झांडर प्लाझ, असं करत 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 आम्ही सगळं बघत, दूतावास सुद्धा आम्हाला बघायला मिळाला नशिबानं. हे सगळं करून आम्ही आमच्या हॉटेलवर मुक्कामाला परत आलो. त्याच्या नेक्स्ट डे आम्ही पोट्सडॅमला जाणार होतो आणि त्याच्या पुढच्या दिवशी आमचा तिथून बाहेर जायचा विषय होता. तर अशा पद्धतीनं आमची बर्लिनची श्रुती कुबेरमुळं अतिशय सुंदर टूर झाली. आम्ही खूप एन्जॉय केलं. धन्यवाद. आपण बघत आहात, मला माहिती आहे. आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आम्ही आणखीनही व्हिडिओज तुम्हाला देऊ. थँक्यू.